जय शिवराय मित्रांनो मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्याच्या जवळजवळ सर्वच भागामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं पशुधनांचं जमिनीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकरी या नैसर्गिक आपत्तीसमोर पूर्णपणे हातबल झालेला आहे, खचून गेलेला आहे आणि असे खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आता टोकाची पावलं उचलायला सुरू केलेली आहेत। बुलढाणा जिल्ह्यामधील राहुल मोरे असतील, धाराशिव जिल्ह्यामधील लक्ष्मण पवार असतील, या शेतकरी बांधवांनी आपली जीवन यात्रा संपवलेली आहे आणि अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अशी टोकाची पावलं उचलणं हे अतिशय चुकीचं आहे। परंतु आता शेतकऱ्यांसमोर नाविलाज झालेला आहे। मित्रांनो, या शेतकऱ्यांना कुठेतरी धीर दिला, दिलासा दिला तर अशा प्रकारची टोकाची पावलं उचलली जाणार नाही। तर या शेतकऱ्यांना कुठेतरी आता सरकारच्या पाठबळाची गरज आहे। सरकारकडून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे आणि याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, शेतकरी संघटनाच्या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक ठोस अशी मदत देण्याचं साकडं सरकारला घातलं जात आहे। मित्रांनो, याचबरोबर विविध स्तरावरून या बाधित शेतकऱ्यांना मदतीचा ओघ देखील सुरू झालेला आहे। राज्यातील कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत, कृषी अधिकारी क्रिस साहेब, यांचं संपूर्ण एक दिवसाचं वेतन या बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिलं जाणार आहे। जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी असलेले जे शिक्षक आहेत, अशा शिक्षकांचं देखील एक दिवसाचं वेतन या सर्व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। विविध पक्षांच्या माध्यमातून आपल्या खासदारांचं, आमदारांचं एक महिन्याचं वेतन हे सुद्धा या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठीच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, याचबरोबर ज्या ज्या भागामध्ये आता मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे दौरे करत आहेत आणि त्या भागामध्ये सुद्धा त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून, विरोधी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरघोस मदत करण्याची मागणी केली जात आहे। याच्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, याचबरोबर दिली जाणारी जी काही नुकसान भरपाईची मदत आहे ती वाढीव द्या। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या पंचनाम्यामध्ये न अडकवता, निकषामध्ये न अडकवता त्यांना सरसकट मदत देण्याचा प्रयत्न करा, अशा मागण्या केल्या जात आहेत। आणि मित्रांनो, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना मदतीची एक घोषणा करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा द्यावा अशी मागणी केलेली आहे। मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून राज्यामधील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी एक मागणी करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या आलेल्या नैसर्गिक आपत्तीसाठी घरपोच असं पॅकेज द्यावं असं सुद्धा मागणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी मंत्र्यांना करण्यात आलेली आहे। मित्रांनो, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, प्रत्येक सरकारच्या माध्यमातून कुठेतरी आता ठोस पावलं उचलून शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे, जेणेकरून खचलेला, थकलेला जो शेतकरी आहे हा खचून न जाता, टोकाची पावलं न उचलता आपल्या पुढील जे काही कामं असतील, पुढील ज्या काही बाबी असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, नवीन घडी पुन्हा एकदा बसवण्याचा प्रयत्न करेल। अन्यथा जर सरकारनं या शेतकऱ्यांकडे कानाडोळा केला तर असेच अनेक शेतकरी आता जे अतिवृष्टीमुळे खचले, परंतु आता अतिवृष्टी नंतर आपल्या जीवन यात्रा संपवत राहतील। तर अशा प्रकारच्या कुठल्याही अनुचित घटना घडू नयेत म्हणून सरकारनं गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांच्या जे काही मागण्या आहेत त्याच्यावरती लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, हीच एक अपेक्षा आहे। धन्यवाद।